दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या लाच घेण्याचे सर्वत्र प्रमाण वाढले। असाच एक प्रकार कळवण तालुक्यातून उघडकीस आलाय। कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत हजर करून घेण्यासाठी 2000ची लाच स्वीकारताना सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास कळवण प्रकल्प कार्यालयात रंगे हात पकडण्यात आलाय। या घटनेमुळे कळवण तालुक्यात चर्चेला उधाण आलंय। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यास प्रकल्प अधिकारी कळवण यांच्या आदेशान्वये आश्रमशाळेत हजर करून न घेतल्याने तक्रारदार हे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल पाटील यांना भेटण्यासाठी गेले असता पाटील यांनी तक्रारदार यांना मुख्याध्यापक यांना हजर करून घ्या असे सांगून मदत मागितली। त्या मोबदल्यात 5000 रुपये लाचेची मागणी ही त्यांनी केली, परंतु तडजोडी अंती 2000 रुपये लाचेची रक्कम पंच यांच्या सक्षम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण येथे स्वीकारताना बन्सीलाल पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले। त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम, गायत्री मधुकर जाधव यांनी केली आहे। दरम्यान या कारवाईने कळवण तालुक्यात चर्चेला उधाण आले असून कळवण प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली होऊन नव्याने रुजू झालेले प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांनी पदभार स्वीकारलाय। त्यांचे पदार्पण होताच ही कारवाई झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते। उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, कळवण।